सर्वांना सप्रेम जय भीम. जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. मुसलमानांनाही कुराणाची प्रत प्रदान करणारा हा शोभाचा देश, जगभर बुद्धाचा धम्म पोहोचवणाऱ्या सम्राट अशोकाचा देश. यात करुणासागर बुद्ध आहे, 2.5 अक्षर प्रेमका सांगणारे संत कबीर आहेत, स्त्रीमुक्तीचे आद्य प्रणेते महात्मा फुले आहेत, वन मॅन वन व्हॅल्यूचा क्रांतिविचार देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या माझ्या देशाला विनम्र अभिवादन. व्हॉट्सअप आंबेडकर साहित्य संमेलनात सहभागी सर्व साहित्यिक बंधू भगिनींना माझा नमस्कार. कोरोनाने सर्व जगात थैमान घातले आहे. सर्वजण भयभीत झाले आहेत. नागपुरातही लॉकडाऊन आहे. स्वतःच्याच घरात क्वारंटाईन झालेले लोक वेगवेगळे उपक्रम घरात करत आहेत. अशा प्रसंगी विलास गजभिये सर यांच्या संकल्पनेतून साकारलेले शनिवार 11 एप्रिल महात्मा फुले जयंती ते 14 एप्रिल डॉक्टर आंबेडकर जयंती असे 4 दिवसापर्यंत चालणारे असे अनोखे व्हॉट्सअप आंबेडकरी साहित्य संमेलन नागपुरात सुरू आहे. आज सोमवार दिनांक 13 एप्रिल 2020 रोजी डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या पावन पर्वावर सर्वप्रथम मी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले असे मी जाहीर करते. साहित्य आणि समाज यांचे अनोन्य नाते आहे. समाजाचे प्रतिबिंब साहित्यात उमटते. कथा, कादंबरी, नाटक, कविता, स्वकथन हे साहित्यातील विशेष लोकप्रिय प्रकार आहेत. गौतम बुद्धांनी आत्मज्ञानाचा निर्वाणाचा मार्ग सर्व जातीतील स्त्री पुरुषांना मुक्त केला होता. स्त्रियांनी आपल्याला मिळालेल्या या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेतला. 73 भिक्खुनींनी 522 गाथा असलेले थेरी गाथा म्हणून भारतातीलच नव्हे तर जगातील पहिले असे काव्य स्त्रियांनी रचले. मध्ययुगात संत कवीचे साहित्य उदयास आले, परंतु हे साहित्य आध्यात्मिक असल्यामुळे समाजाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. आधुनिक काळात 1 जानेवारी 1848 मध्ये महात्मा फुलेंनी पहिली मुलींची शाळा काढली. सर्व जाती धर्माच्या स्त्रिया शिकू लागल्या. त्यांनी 18 शाळा सुरू केल्या. अस्पृश्यांसह सर्व जाती धर्माची मुलं शिकू लागली आणि इथूनच साहित्य निर्मिती होऊ लागली. 1920 नंतर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरूंचा प्रभाव समाजावर दिसून येतो. प्रत्यक्षात समाजात मात्र जातीभेद होता. 20 मार्च 1927 डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वात झालेला महाडचा सत्याग्रह, 25 डिसेंबर 1927 झालेले मनुस्मृती दहन सर्व समाजाला जागे करून गेला. 1940 ते 1950 पर्यंतच्या साहित्यामध्ये लोकमत जागृत करण्याचा प्रयत्न केला गेला. स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून आजतागयत समाजात विविध स्थित्यंतरे झाली. माणूस म्हणून आत्मभान जागृत झाले. त्याचे अभिव्यक्तीकरण साहित्यातून प्रभावीपणे झाले. 1960 नंतरच्या काळात दलित बहुजन समाजातील स्वकथने फार लक्षणीय आहेत. 1980 ते आतापर्यंतच्या साहित्य क्षेत्रात माणूसपणाचे समाजभान जागृत झाल्याचे दिसून येते. आज या ग्रंथ प्रदर्शनात प्रसिद्ध साहित्यिकांचे ग्रंथ आहेत. माननीय इझेड खोब्रागडे, प्राध्यापक विजया मारोतकर, सुजाता लोखंडे, विलास गजभिये, डॉक्टर मिनल येवले, मिलिंद फुलझेले, कवी संजय गोडघाटे, लीलाधर गायकवाड, संध्या राजूरकर, संदीप गायकवाड, प्राध्यापक विनोद मेश्राम, प्राध्यापक कवी भीमराव गायकवाड, कवी सरिता सातर्डे, डॉक्टर मंजुषा सावरकर, डॉक्टर स्मिता मेहत्रे, ज्ञानेश्वर रक्षक, तसेच राजकुमार तिरभाने, कुलित बाराकार, रामदास सोमकुवर, किसन थूल, कवी रमेश गजभिये, प्राध्यापक भूषण भस्मे, मधुकर गजभिये, कवी प्रकाश बावनगडे, नाटककार कवी भूपेश वराळे,
इत्यादींची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यांनी आपल्या अस्मिता, विश्वास, अविचल निष्ठा यांना प्रमाण मांडून आपली स्वतंत्र मते रेखाटली आहेत. या अविस्मरणीय ग्रंथ उत्सवाचा लाभ सर्वांनी घ्यावा हे अपेक्षितच आहे. आज दुर्दैवाने म्हणावेसे वाटते, वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. वाचाल तर वाचाल किंवा वाचेल तर सुचेल. आजच्या अराजकतेच्या काळात फुले, आंबेडकर, शाहू विचारधारेप्रमाणेच आजच्या ग्रंथ प्रदर्शनात ठेवण्यात आलेले ग्रंथ आपल्याला तारू शकतील. सर्वांना विनंती आहे, आपल्या सुसंस्कृत व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीसाठी ग्रंथ खरेदी करून वाचावे. ग्रंथ प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या सर्व साहित्यिकांना मानाचा मुजरा. हा फुल्यांचा देश, हा आंबेडकरांचा देश. इथे युद्ध नको, बुद्ध हवा. नवी पहाट उगवताना आता दीप भावचा मंत्र हवा. भेदाभेद विसरून हातात हात घालून चालता येतं. मित्रा, तुला मला हे सामाजिक बांधिलकीचं आभाळ कोसळताना सावरता येतं, कोसळताना सावरता येतं. आजच्या ग्रंथ प्रदर्शन उद्घाटना प्रसंगीचे माझे मनोगत म्हणजे व्हॉट कम्स फ्रॉम दी हार्ट गोज टू दी हार्ट. यानुसार आपल्या अंतःकरणाला जाऊन भिडल्या असतीलच हीच अपेक्षा. याबरोबरच डॉक्टर स्मिता म्हेत्रे आपणा सर्वांचा निरोप घेत आहे. धन्यवाद. नमस्कार. जय जिजाऊ, जय भीम. मी डॉक्टर लीना निकम. सर्वप्रथम आपणा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देते आणि आपल्या सर्वांशी थोडासा सुसंवाद साधू इच्छिते. मला आज अतिशय आनंद होतोय की मी ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याशी बोलते आहे. कारण काही दिवसांपूर्वी थोडं सुनं वाटत होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची जयंती सार्वजनिक प्रमाणात साजरी होऊ शकणार नाही. या दिवशी आम्ही खूप बिझी असतो. अनेक कार्यक्रमांचं बोलवणं येतं. सकाळ दुपार कार्यक्रम असतात आणि संध्याकाळी अनेक संघटना मिळून, होय, मी ज्या मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड या संघटनेमध्ये कार्यरत आहे त्या सगळ्या संघटना मिळून एक मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांची जयंती आम्ही साजरी करत असतो. अनेक ठिकाणी जावं लागतं, त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या जीवनावरचा अभ्यास आम्ही करतो आणि वक्ता म्हणून जातो. मला तेव्हा खूप श्रीमंत झाल्यासारखं वाटतं की आपण एवढ्या महामानवाचा अभ्यास करायला संधी आपल्याला मिळते आहे. खूप आनंद होतो. मला आठवतं मंडळी, गेल्या 30 वर्षांपासून पुरुषोत्तम खेडेकर यांनी स्थापन केलेल्या मराठा सेवा संघाशी आम्ही जोडलेलो आहे. ही संघटना आधी फक्त मराठा, कुणबी, देशमुख, पाटील या जातींपुरतीच मर्यादित होती. पण कालांतराने अनेक जाती, 18 पगड जातींचा समावेश करून ही संघटना वाटचाल करते आहे. आणि आता मला सांगायला आनंद होतोय की बुद्धिस्ट आणि जमाते इस्लाम सारख्या मुस्लिम संघटना सुद्धा या महाराष्ट्रातल्या माननीय खेडेकर साहेबांनी स्थापन केलेल्या एका महाराष्ट्रातल्या मोठ्या संघटनेशी ही सगळी लोक जुळत आहेत. एकमेकांचे विचार शेअर होत आहेत. एकमेकांचे विचार शेअर झाल्यामुळे माणसं जोडली जात आहेत. जातीजातीत विभागलेल्या संघटना का होईना, पण माणसं जोडली गेली पाहिजे हा या संघटनांचा मुख्य उद्देश असावा आणि तो उद्देश कुठेतरी साध्य झाल्यासारखा वाटतोही. आज मला सुनेपण, माझ्या मनातलं सुनेपण हे घालवलं ते परिवर्तन विचार मंचाच्या साहित्य संमेलनाने. कारण म्हणूनच मी आपल्या सर्वांसमोर बोलते आहे, व्यक्त होते आहे. मला खूप आनंद होतो. विलास गजबी असो, मिलिंद फुलझेले असो, ज्ञानेश्वर भाऊ रक्षक असो आणि माझ्या मैत्रिणी वीणा राऊत, विजयाताई मारोतकर, संध्या राजूरकर असो, यांचा मला फोन आला की या संघटनेमध्ये, या संमेलनामध्ये सहभागी व्हायलाच पाहिजे. तेव्हा मला आनंद झाला आणि
म्हणून मी या निमित्तानं माझं मत या ठिकाणी व्यक्त करते आहे. मंडळी, आज आपण घरात एका जागी आहोत, पण एकमेकांपर्यंत विचार पोचवतोय. ही केवढी मोठी उपलब्धी आज परिवर्तन विचार मंचाने उपलब्ध करून दिली आहे. मी या परिवर्तन विचार मंचाचं खरोखर अभिनंदन करते. आणि घरी बसूनच या महामानवाची जयंती साजरी करण्यामध्ये आपल्याला आनंद देते ही संघटना आणि आपल्याला छान वाटतं. आणि हीच खरी श्रद्धांजली बाबासाहेबांना राहील, आदरांजली राहील की घरी राहून आपण एक समाजसेवेचं फार मोठं काम करतोय. आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशामध्ये कोणती परिस्थिती उद्भवली आहे, तेव्हा एकमेकांच्या घरी राहून शुभेच्छा देणं हे शहाणपणाचं ठरणार आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, मला आठवतं की जेव्हा बौद्ध धर्माची दीक्षा बाबासाहेबांनी दिली तेव्हा अनेकांनी त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही आता बौद्ध धर्म स्वीकारलाय, बुद्धिस्ट झालात, काय वाटतं तुम्हाला? त्यावर बाबासाहेबांचं उत्तर फार सुंदर होतं. ते म्हणाले, मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः भारतीयच राहील. राष्ट्रभक्तीचं केवढं मोठं उदाहरण आहे मंडळी हे. आणि आपण प्रथमतः भारतीय असणं आणि राहणं हे किती महत्त्वाचं आहे आजच्या काळात हे सगळ्यांनी लक्षात घ्या. कारण अनेक संघटना आज जातीचा टेंभा मिरवून, जातीपातीचा टेंभा, धर्माचा टेंभा मिरवून वेगवेगळ्या होत आहेत की काय. ही महामानव, मग छत्रपती शिवराय असोत, जिजामाता असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा फुले असो किंवा सावित्रीबाई फुले असो, हे सगळे महामानव आज जातीजातींमध्ये वाटली गेली आहे. आणि या पार्श्वभूमीवर आपण संघटना एकत्र येऊन त्यांना नमन करणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आज मी फेसबुकवर बघते आहे की अनेक जातींच्या, मराठा सेवा संघाच्या तर कित्येक कार्यकर्त्यांनी आज बाबासाहेबांना नमन केलेलं आहे, फोटोला हार घातलाय, त्यांच्या पुस्तकांचं पठण केलेलं आहे. केवढी मोठी उपलब्धी आहे ही, किती मोठं क्रांतिकारक घटना आहे. आणि असंच व्हायला पाहिजे. संघटनांमुळे माणसं जोडली जाणं अतिशय महत्त्वाचं आहे, जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. विभागली जाणं नाही तर जोडली जाणं महत्त्वाचं आहे. कारण एक मोठा समाज बाबासाहेबांनी तळागाळातून बाहेर काढला तेव्हाही त्यांच्या डोळ्यासमोर हेच उद्दिष्ट होतं. आणि फक्त एकाच जातीपुरतं नाही, एकाच समूहापुरतं नाही, तर संपूर्ण मानव जातीवर बाबासाहेबांचे उपकार आहेत. स्त्रियांकरता केवढं मोठं काम करून ठेवलं बाबासाहेबांनी, केवढे मोठे उपकार आहेत स्त्री जातीवर बाबासाहेबांचे. हे सगळं आपण जेव्हा अभ्यासतो, पाहतो, तेव्हा या महामानवाबद्दलचा आदर आणखी दुणावतो. मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की आज परिवर्तन विचार मंचाने जो आम्हाला मंच उपलब्ध करून दिला, त्या मंचामुळे आम्ही खरोखर आनंदित झालेलो आहे. आणि या बाबासाहेबांचे विचार कुठलाही आक्रस्ताळेपणा न ठेवता, कोणाबद्दलही आगपाखड न करता सुद्धा एवढी मोठी क्रांती घडवता येते. हे त्यांचे विचार आज प्रत्येक माणसाने अंमलात आणणं जरुरी आहे. आणि असे जर मानवतावादी विचार आपण अंमलात आणू, तीच खरी बाबासाहेबांना श्रद्धांजली ठरेल. शेवटी मी एकच प्रार्थना करते, है प्रार्थना गुरुदेव से, है प्रार्थना गुरुदेव से कि स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो. ना हम रहे अपने लिए, ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है. गुरुदेव यह आशीष दे, ये सोचने का फर्ज है, ये सोचने का फर्ज है. धन्यवाद. जय भीम. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 11 ते 14 एप्रिल या दरम्यान व्हॉट्सअपच्या माध्यमातून चालवणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या अंतिम टप्प्यात परिवर्तन विचार मंचने काही ठराव केले आहेत. मी डॉक्टर सुनंदा जुलमे या ठरावाचे वाचन करीत आहे. पहिला ठराव, कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या या जागतिक आपत्तीत स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सर्व डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार या सर्वांचे अभिनंदन. तसेच कोरोनामुळे मृत पावलेल्यांना आदरांजली आणि त्यांच्या नातेवाईकांप्रती मंच सहानुभूती व्यक्त करीत आहे. दुसरा ठराव, लॉकडाऊनमध्ये गरीब, मजूर
व गरजूंना मदतीचा हात देणाऱ्या ॲडव्होकेट सोनिया गजभिये, माधुरी गायधनी, प्रकाश बावनगडे, राजकुमार तिभाने, माया थोरात, सुनंदा गायकवाड यांचा मंच अभिमान बाळगते आणि त्यांचे अभिनंदन करते. तसेच ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्यांचेही अभिनंदन करते. या लॉकडाऊन काळात घराच्या बाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मंच आभार व्यक्त करते. तिसरा ठराव, परिवर्तन विचार मंचशी नाते जुळलेले जगदीश राऊत मुंबई, अनुराधा सोलापूर, हेमराज भगत रत्नागिरी, अखिलेश खैरे रायगड, जयश्री औरंगाबाद, किसन थूल पुणे, डॉक्टर लीना निकम नागपूर, प्राध्यापक मीनल येवले नागपूर यांचे परिवर्तन मंच मध्ये स्वागत आहे. चौथा ठराव, परिवर्तन विचार मंचचे लेखक कवी यांनी आपले अप्रकाशित साहित्य प्रकाशित करावे यासाठी मंच त्यांना प्रोत्साहन देत आहे. त्यांच्याकडून उत्तमोत्तम साहित्य सेवा घडावी यासाठी शुभेच्छा. पाचवा ठराव, कोरोना आजार लवकरात लवकर हद्दपार व्हावा यासाठी काम करणारे संशोधक डॉक्टर्स यांच्या कार्यात यश येवो अशी सदिच्छा परिवर्तन मंच व्यक्त करीत आहे. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. सर्व आंबेडकरी अनुयायांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मनपूर्वक मंगल कामना. मित्रांनो, परिवर्तन विचार मंचच्या वतीनं 11 एप्रिल महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीपासून तर आज बाबासाहेबांच्या जयंतीपर्यंत आपण एक अनोखा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रयोग केलेला आहे आणि तो म्हणजे फुले शाहू आंबेडकर व्हॉट्सअप साहित्य आणि सांस्कृतिक संमेलन. या संमेलनाला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही मित्रमंडळींनी विलास गजभियेंच्या या संकल्पनेला मूर्तरूप कसं देता येईल यासाठी चर्चा केली आणि हो मिसळत मिसळत हे संमेलन 1 नव्हे 2 नव्हे सतत 4 दिवस व्हॉट्सअपच्या आमच्या परिवर्तनच्या ग्रुपवरून सुरू झालं. 4 सदस्यांचा हा ग्रुप आज 129 सदस्य झालेले आहेत. प्रवास 4 सदस्यांपासून झाला असला तरी 129 सदस्यांपर्यंत हा प्रवास येऊन पोहोचलेला आहे आणि या पुढचाही प्रवास सर्व सदस्यांच्या सहकार्यातून असाच मजल दर मजल करीत पुढे चालू राहील. परिवर्तन विचार मंचाने व्हॉट्सअप साहित्य संमेलन घ्यायचं ठरवलं. याला कारण कोरोनाने जगभरामध्ये ज्या पद्धतीने लॉकडाऊन आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या घरामध्ये स्वतःचं मन रमवण्याचा प्रयत्न करत होते. अशात आम्ही हे व्हॉट्सअप साहित्य संमेलन सुरू केलं. या साहित्य संमेलनामध्ये नाही म्हणता 3 कवी संमेलनं झाली. या कवी संमेलनामध्ये मला असं वाटते की जवळपास 42 कवींनी आपल्या कविता सादर केल्या. ही अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. आम्ही पुस्तक प्रदर्शन ठेवलं. या पुस्तक प्रदर्शनीमध्ये जवळजवळ 30 लिहित्या हातांनी सहभाग घेतलेला आहे. हे लिहित्या हात म्हणजे कोणी प्रस्थापित साहित्यिक नाही आहेत. सगळेजण आपापल्या परीनं जे काही त्यांना वाटतं बाबासाहेबांबद्दल, बुद्धांबद्दल, शाहू महाराजांबद्दल ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करणारी ही सगळी साहित्यिक मंडळी आहे, नवोदित आहेत. पण प्रस्थापितांनाही लाजवेल अशा पद्धतीने त्यांनी लिखाण केलेलं आहे. मी त्यांचं मनापासून
खूप खूप अभिनंदन करते, आभार व्यक्त करते. कवी संमेलन अशी झाली की मला असं वाटत होतं त्या व्हॉट्सअप ग्रुपवर बघताना की हे प्रत्यक्षातच मी अनुभवते आहे. ही अनुभूती जेव्हा घेत होते तेव्हा असं वाटत होतं की आपण ह्या एका कवीला आज इथे ऐकतोय. प्रत्यक्ष जेव्हा कार्यक्रम होतो वेळेचं बंधन असतं, पण ह्या आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या साहित्य संमेलनाला वेळेचं बंधन नाही. सकाळी 11-12 वाजता सुरू झालेलं हे संमेलन रात्री 12, 12:30, 1 वाजेपर्यंत, म्हणजे ज्याला जसं शक्य होईल तसं, पण त्याची सूत्रबद्धता ही विलास गजभिये सरांनी राखली. त्यांच्या परिवारातली सगळी मंडळी, मग शशीताई असतील, क्षितिज असेल, आशाताई कांबळे असतील, यांनी ह्या विलास गजभियेच्या संकल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी त्यांच्या परिवारात, कारण हे संमेलन घरी बसूनच आपल्याला सगळ्यांना अनुभव घ्यायचा होता, तर या मंडळींनी त्यांना साथ दिली. दुसरं मला कौतुक करावंसं वाटतंय आणि आभार व्यक्त करावेसे वाटतात या सगळ्यांचे, ते म्हणजे डॉक्टर वीणा राऊत. मुलगी, नात, भाऊ, मुलं, सगळा परिवार या संमेलनामध्ये सहभागी झालेला. त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते, कौतुक करते. फुले शाहू आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा माननीय आचार्य विजयाताई मारोतकर या ज्या पद्धतीने हिरीनं या संमेलनामध्ये सहभागी झाल्या, खरंच त्यांचं कौतुक म्हणण्यापेक्षा त्यांनी अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडलेली आहे. खूप खूप अभिनंदन त्यांचं आणि मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. अगदी मला असं म्हणावंसं वाटते की परिसंवाद जो झालेला आहे त्या परिसंवादामध्ये देखील पुस्तकावर बोलू काही म्हणता म्हणता 2 दिवस हे पुस्तकावर बोलू संवादचा परिसंवाद चालला आणि या परिसंवादामध्ये 11 साहित्यिकांनी 11 नवोदितांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. या संमेलनामध्ये प्रसार माध्यमांनी आणि समाज माध्यमांनी ज्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे त्याला शब्द नाही आहे. सर्व वर्तमानपत्रांनी, काही केबल किंवा चॅनल्सनी या व्हॉट्सअप संमेलनाच्या उपक्रमाला उचलून धरलेला आहे. काही प्रस्थापित मंडळी या सगळ्या प्रयोगामुळे थोडीशी हादरल्याची ही चर्चा कानावर यायला लागली होती. हे संमेलन म्हणजे आम्ही कसं ठरवलं की इथे कोणी खूप मोठी मंडळी नाही आहेत, सर्वसामान्यांमध्ये राहून स्वतःला मोठं करत एस्टॅब्लिश केलेली मंडळी या व्हॉट्सअप ग्रुपवर आहे. ज्यांना काहीतरी शिकायचं आहे, ज्यांना काहीतरी समाजासाठी करायचं आहे, अशी मंडळी या परिवर्तन मध्ये सहभागी झालेली आहे. तर ह्या सगळ्या मंडळींनी कोणी असं विचारलं नाही की आम्हाला मानधन किती द्याल, आम्हाला आमची काय सोय कराल वगैरे वगैरे, कारण घरातच राहायचं होतं, ह्या प्रश्नाची काही गरजच आम्हाला पडली नाही. आणि त्याच्यामुळे या सगळ्या मंडळींचं खूप आभार व्यक्त करावेसे वाटतात. त्याचप्रमाणे 2 चित्र प्रदर्शन झाली. एक माझे मित्र आहेत मुंबईचे, ज्यांनी जे आर्ट्स मधून आपल्या चित्रकलेला प्रारंभ केलेला आहे, राजेश कुल्लरवार, आणि त्यानंतर पुण्याचे झिलटे सर यांनी कथाकथनमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. रत्नागिरीचे एक आहेत, त्यांनी चित्र प्रदर्शनीमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. मी आधीच सांगितलं की 3 कवी संमेलनं झाली आणि या 3 कवी संमेलनामध्ये 42 कवींनी आपला सहभाग दिलेला आहे. पुस्तक प्रदर्शनीमध्ये 30 लोक सहभागी झाले. मंडळी, सांस्कृतिक कार्यक्रमही इतके दर्जेदार झालेले आहेत. नाट्यप्रयोग, एकपात्री प्रयोग, मग निर्धार क्रांतीचा असेल किंवा इतिहासाच्या पाऊलखुणा असतील, मालती वराडेंची एकांकिका असेल,
पल्लवी जीवनतार्याची एकांकिका असेल, शैक्षणिक कीर्तन या संमेलनामध्ये झालं वसंत दास कुंभार यांचं. या सगळ्या मंडळींनी अगदी जीव लावून, जे करायचं म्हणून करायचं नाही, काहीतरी मजा करायची म्हणून नाही, तर आपल्या महापुरुषांना खऱ्या अर्थानं अभिवादन या संमेलनाच्या माध्यमातून केलेलं आहे. या प्रवासामध्ये विलास गजबेंच्या संकल्पनेला जसं उचलून धरलेलं आहे ते महानायकचे निवासी संपादक मिलिंद फुलझेले असतील, ज्ञानेश्वर दादा रक्षक असतील, डॉक्टर वीणा राऊत असेल. उद्घाटन सत्रामध्ये ज्या ज्या मंडळींनी आपलं मत नोंदवलेलं आहे, त्याचप्रमाणे पुस्तक प्रदर्शनीचं जे आहे त्याला आम्ही उद्घाटक म्हणून डॉक्टर स्मिता मेहत्रे यांनी अत्यंत सुरेख अशी अध्यक्षीय जबाबदारी पार पाडलेली आहे. या संपूर्ण संमेलनाचा भार अध्यक्ष म्हणून ज्यांनी अत्यंत यशस्वीरित्या पार पाडलेला आहे आणि त्यांचे मला आभार मानल्या वाचून राहत नाही, त्या आमच्या सुजाता लोखंडे यांचे मी आभार मानते. उद्घाटक म्हणून ज्यांनी आपली जबाबदारी पार पाडलेली आहे ते माननीय राजकुमार तिरभाणे सर. त्याचप्रमाणे स्वागत अध्यक्षाची भूमिका पार पाडणारे संजय दादा गोडघाटे यांनी आपल्या कविता पण तेवढ्याच दमदारपणे सादर केलेल्या आहे. त्रिभाषिक आमचे कवी मित्र आहेत सुधीर बारहाते, यांचं सुद्धा या संमेलनामध्ये अत्यंत मौलिक असं कार्य राहिलेलं आहे. या सर्वांचे आभार व्यक्त करत प्रमुख अतिथीची भूमिका, प्रमुख मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये असलेले डॉक्टर सिद्धार्थ कांबळे असतील, माजी सनदी अधिकारी इझेड खोब्रागडे सर असतील, या साऱ्यांनी या व्हॉट्सअप साहित्य संमेलनाच्या मागे उभं राहून जे आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे मुलाचं, त्याच्याबद्दल सुद्धा मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. प्राध्यापक महेंद्र कुमार राऊत सर यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून या संमेलनाला बळ दिलेलं आहे. खरं म्हणजे प्रकाश बावनगडे यांनी सुद्धा या संमेलनामध्ये आपली मोलाची कामगिरी बजावलेली आहे. पहिल्याच दिवशी मंडळी महात्मा फुलेंचा जो भेदाभेदावरचा जो प्रहार आहे त्याला या परिवर्तन विचार मंचाच्या संमेलनामध्ये फुलेच्या जयंतीच्या दिवशीच भेदाभेदाच्या भीती मोडून सर्व एकजीव करण्याचा प्रयत्न पहिल्याच दिवशी झालेला आहे. जे काही मंडळी या संमेलनामध्ये 4 दिवस सहभागी झाली, ज्यांनी अत्यंत मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे, पडद्याच्या मागे राहून सहकार्य केलेलं आहे, हस्ते परहस्ते सहकार्य केलेलं आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलेलं आहे, त्या साऱ्यांचे आभार व्यक्त करताना मला फक्त एवढंच म्हणावंसं वाटतं की जब हौसले बुलंद हो तो पहाड़ भी एक मिट्टी का ढेर लगता है. जब हौसले बुलंद हो तो पहाड़ भी एक मिट्टी का ढेर लगता है. आणि हे असं अनोखं आगळं वेगळं ऐतिहासिक तंत्रज्ञानाच्या युगातलं हे पहिलं साहित्य संमेलन परिवर्तन विचार मंचाच्या माध्यमातून 4 दिवस आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. परिवर्तननी आतापर्यंत एक साहित्य संमेलन पवनीला घेतलेलं आहे. जवळजवळ 10 पुस्तकांचं प्रकाशन परिवर्तनच्या माध्यमातून झालेलं आहे. सर्व लेखक, कवी, साहित्यिक, नवोदित, मार्गदर्शक या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि हे संमेलन आज इथेच संपते आहे. कोरोना बाधितांना पुन्हा एकदा बळ मिळो, ते त्या त्रासातून मुक्त हो, या देशातून, या महाराष्ट्रातून, या नागपुरातून कोरोना हद्दबादर हो, पुन्हा या कोरोनाचा स्पर्श या समाजाला होऊ नये, एवढीच या प्रसंगी मी महामानवांच्या चरणी, निसर्गाच्या चरणी प्रार्थना करते. आणि हे संमेलन आपल्या सर्वांच्या सहकारातून पार पडलेलं आहे.
विलास गजबे, मिलिंद फुलझेले, रक्षक ज्ञानेश्वर दादा रक्षक, सुधीर बाराहते, पावनगडे सर, डॉक्टर वीणा राऊत, प्राध्यापक विजयाताई मारोतकर या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करून हा कार्यक्रम, हे संमेलन आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.